आपण म्हणतो आई वडिलांनी वाढवलं। आता समजा एखाद्याचे आई वडील जन्म दिल्या दिल्या मेले, वारले, मग तो वाढणार नाही। आई वडील एक निमित्त मात्र असतात, पण खरं इंद्रियाचं वर्धन करणारे ते परमात्मा। माता पिता सदैव पूज्य आहेत, त्यांच्या बद्दल पूज्यता भाव पाहिजेच, पण सर्वस्व तो भगवान परमात्मा करणार। त्यांनी जे सिस्टम लावून दिलंय त्यानुसार। आणि जर तुमचं ऑब्जेक्शन असेल, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, की तुम्ही जे बोलताय ते आम्हाला पटत नाहीये, आमच्या आई वडिलांनीच आमचं संवर्धन केलंय, तर मी त्यांना विचारेल, ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये ते बाळ असतं, त्या आईला तर माहिती नाही ना तो कसा दिसतो, माहितीये का? तो यदा कदाचित लाता मारतो तेव्हा जाणवतं की हालतोय, तेवढी जाणीव होते, एक अंदाज मारला जातो। आणि मग जन्म झाल्यावर काय म्हणतात, मम्मी सारखा, काय म्हणतात पप्पा सारखा, काय म्हणतात नाग पप्पा सारखं, आजोबा सारखं, पंजो खापर पंजोबा, मला समजतच नाही 6 महिन्याची मुलं, पण ते कसं काय अंदाज बांधतात काय? जोपर्यंत माईच्या पोटामध्ये ते बाळ होतं, तर त्याचं जे 9 महिने, ते 9 महिने सांभाळ कोणी केला? आईने केला का? महाराज, पूर्वीच्या आया आणि आताच्या मम्म्या फरक काय? पूर्वीच्या आईला जर सांगितलं असायचं की तू तिखट खाऊ नको, तू आंबट खाऊ नको, तू भलतं सलतं खाऊ नको, तुझ्या पोटामध्ये असणारं बाळ त्याला त्रास होईल, तर ती आई 9 महिन्यापर्यंत साधं साधं जेवायची, माझ्या बाळाला त्रास नको व्हायला। आणि आताची मॉडर्न मम्मी बाहेर जाऊन ते असं गोल गोल असतं, त्याला असं छिद्र पाडतात, त्यात आंबट चिंबट पान टाकतात, काय म्हणतात त्याला? तुमच्याकडे बी आहे का? काय म्हणतात त्याला? पाणीपुडी। त्या पाणीपुडीने तर येळं केलंय सगळ्यांना। ते बाळाचं काय होतंय एवढी काळजी नाही, पण तो भगवान परमात्मा त्या बाळाचीही काळजी घेतो। आणि जोपर्यंत ते बाळ 1 वर्षाचं होत नाही, तोपर्यंत त्याच्या शरीराचं वर्धन करायची काळजी सुद्धा भगवान परमात्मा करतात। कशाच्या माध्यमाते? जे मायांचं पयोधर, म्हणजे जे महिला माया आपल्या मुलांना दूध पाजतात, त्याची सुद्धा व्यवस्था भगवान परमात्मा। कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, 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 वाढवे श्रीपती सवे दोन्ही, वाढवे श्रीपती सवे दोन्ही, बोध केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केले बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केले बाळा दुधाची उत्पत्ती, त्या दुधाची उत्पत्ती करणारा सुद्धा भगवान परमात्मा। म्हणून जोपर्यंत त्या बाळाचं पोषण होणार आहे, तोपर्यंत ते मातृत्व, ते मातृवात्सल्य त्या बाळाला ती माय पाजते। शास्त्र तर म्हणतच, पण आज तुम्ही ज्या विज्ञानाला मानतात ना, प्रामाण्य मानतात, ते विज्ञानही म्हणतं की नुकतं जन्माला आलेल्या बाळाला जे काही पौष्टिक काही गोष्टींची गरज आहे, पौष्टिक सत्वांची गरज आहे, ते केवळ मॅगी खाल्ल्याने भेटते नाही बरं। मॅगी विष आहे, विष त्या आईच्या दुधापासून त्या बाळाला भेटते।
म्हणून आमच्या पूर्वीच्या माता ज्या जुना जुन्या आहेत ना, मुलं 1-1, 2-2, 1.5 वर्षापर्यंत तो आई कंटाळून जायची, त्याला मारायची. शेवटी नाना प्रकारचे प्रयत्न, आता ते सांगायचं नाही, पण नाना प्रकारचे प्रयत्न करायचे की याचं दूध सुटलं पाहिजे. पण आताची ती माझी माय ते तेवढं कष्ट सहन करायची. काही मुलं असे 1.5, 2-2 वर्षापर्यंत दूध पिणार, म्हणून आईच्या दुधाने धष्टपुष्ट व्हायची. आताची मॉडर्न मम्मी कसं तरी 1-2 महिने, त्याच्यानंतर सरळ त्याला भूक लागली की त्याला काय देतात, कशातून दूध देतात, कशातून दूध देतात? बोला ना, घाबरू नका ना, तुमचंच गाव आहे, मी बाहेर गावचा आहे. कशातून दूध देतात? बाटलीतून दूध देतात का बादलीतून देतात? बाटलीतून. महाराज 2-3 महिन्याचं ते लेकरू, त्याला बाटली बादली आईमध्ये काही फरक समजत नाही. आणि ज्या वेळेला ती माऊली स्वतःला कष्ट नको व्हायला, मम्मीला कष्ट नको आहे, आई कष्ट सहन करू शकते, आणि म्हणून ती मम्मी त्या बाळाला त्या बाटलीतून दूध देतं. ते बाळ दूध पितं आणि त्या बाटलीला धरूनच झोपून जातं. हीच माझी मम्मी. कोणाला? म्हणजे बाटलीला मम्मी म्हटलं, तुम्हाला चांगलं वाटलं? हा, अरे ताली बजाव, लेकिन किधर बजाव, अरे मत बजावणार आहे हो. लक्षात ठेवा, मुलगा मम्मी पासून त्यासाठीच दुरावतो. आई नाही, मम्मी इग्नोर करते मुलाला. आणि हळूहळू तो मोठा झाला की दुधाची बाटली सुटली रे सुटली. मग कशाची बाटली येते? घाई नका करू हा, पाण्याची बाटली येते. कशाची येते? वॉटर ते काय बॉटल, ती येते. शाळेत घेऊन जातो, थोडासा शाळेत वगैरे जायला लागला, 2nd स्टँडर्डमध्ये म्हणा किंवा माध्यमिकमध्ये जायला लागला, मग बाटलीचं स्वरूप बदलतं. मग ती बाटली पाण्याची राहत नाही, ती बाटली कशाची होते? इतके सज्जन लोक आहेत तुम्ही. ती बाटली सोड्याची होते, कोको कोलाची होते, पेप्सीची होते. मग एकदा का कॉलेजला गेले, ती बाटली बदलते आणि ती बाटली मग कशाची होते? मी कुठं म्हणतो तुम्ही घेतात, पण बोलायला काय हरकत आहे. कशाची होते? बियरची होते. कशाची होते? बियरची. एकदा का लग्न झालं आणि टेन्शन आलं, लगेच मम्मीला जवळ करतो. कोणती मम्मी? बाटली मम्मी. आणि मग ती बाटली कशाची होते? सरकार मान्य बाटली होते. आणि ती आयुष्यभर ती सरकार मान्यच राहते. आणि जो वेळेला ते शरीर खराब होतं, ते मरणासन्न अवस्थेमध्ये येतं, आणि मरत असताना मग कशाची बाटली? सलाईनची बाटली. मरेपर्यंत ती बाटली सोडत नाही. आणि मग त्याचं प्रेम, आई म्हणते ना, तुला लाज कशी वाटत नाही? तुला माझ्याकडे पाहून दया येत नाही का? तुझं एवढं प्रेम आहे तिच्यावर, का नसावं? तिनेच पालन पोषण केलंय, तू त्याला लवकर सोडून दिला. तुझं लहानपणी तुझा अमृत पाहणा पाजला असता, तुझा प्रेम पाहणा पाजला असता, तरी तो मेला असता, पण आईचा त्याग त्याने केला नसता. पण बाटली दिली म्हणून आयुष्यभर बाटलीच आहे. म्हणून जेवढं होईल, कमीत कमी 6 महिने तरी बाळाला, कारण की त्याच्यामध्ये अमृत तत्व आहे, पण तेही भगवान परमात्माची देणगी आहे. बाळा दुधा कोण करीते, त्याच्यानंतर आईने ठरवलं तरी सुद्धा ते शक्य नाही. आणि हे सगळं करणारे भगवान, मी गोवर्धनावरून बोलतोय, हे लक्षात घ्या. हे शरीर रूपी गोवर्धन फक्त आपल्या नखावर उचलणार तो. हे पर्वत उचललं हे निमित्त आहे. खरं म्हणजे भगवान परमात्मा आपल्या इंद्रियांचं वर्धन करताय. गोवर्धन दुसरा तिसरा, हे शरीर गोवर्धन आहे. आणि हे कशाने चालतं? चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते देखवी ऐकवी चालवी बोलवी वगैरे वगैरे वगैरे. असतो. चला, भगवान परमात्माने गिरिराजजींना उचललंय, गोवर्धनाला उचललंय. आणि गिरिराजजी जे 21 किलोमीटरचे आहेत, पण जसे जसे, कारण की इंद्राची आज्ञा होती की जेवढे 84
कोसमधले जेवढे ब्रजवासी सगळे समाप्त झाले पाहिजे, म्हणून जसे जसे ब्रजवासी येतात तसा तसा तो गोवर्धनाचा विस्तार होतो आणि 21 किलोमीटरचा असणारा गोवर्धन 320 किलोमीटरचा. मग भगवान परमात्माने त्या गिरिराजजींना उचललंय. मी काल सांगितलं होतं, कोणाचं लक्षात आहे पाहू, की भगवान परमात्माने ज्या वेळेला गोवर्धनाला उचललं, भगवंताचं वय किती वर्षाचं होतं? वरून उत्तर अपेक्षित नाही. सांगा किती वर्षाचं? पेपर फुटला, कॉपी भेटली तुम्हाला, नाही त्याशिवाय नाही, लगेच उत्तर दिलं असतं. ठीक आहे, आता पुढचा एकदम कठीण आहे, येणारच नाही तुम्हाला. गोवर्धन जो होता तो किती कोसचा होता? आता सांगा किती कोसचा होता? 21 किलोमीटर आहे. किती कोसचा होता? मी आत्ता बोलून गेलो 7. किती कोसचा होता? आणि आता पुढचं तर येणारच नाही कोणाला. तो भगवान परमात्माने किती रात्र आणि किती दिवसापर्यंत उचलला? देखो फेक दूंगा स्टेज ऊपर से मैं. किती? 7 7 7 7 एकच. तर भगवान परमात्माने 7 दिवसापर्यंत गोवर्धनला उचललाय. आणि जसं जसं भगवान परमात्मा त्या गोवर्धनाला उचलताय तसं तसं तो गोवर्धनाचा विस्तार होतोय आणि सगळे ब्रजवासी त्या भगवान परमात्माच्या सानिध्यामध्ये येत आहेत. पण लोकांना असं वाटलं एकट्या कृष्णाकडून काय गोवर्धन उचलला जाईल, म्हणून जो अहंकारी मानव आहे त्यांनी काहींनी मग काठ्या लावल्या, काहींनी हात लावले, काहींनी डोकं लावले आणि आपापल्या परीने सगळ्यांनी गोवर्धनाला उचलला. वास्तविक आवश्यकता नाही आहे, पण मानवाचा स्वभाव आहे तो पुढं पुढं केल्याशिवाय राहत नाही. हे बैलगाडी खालचं कुत्र माहिती आहे ना, कुत्र्याला असं वाटतं मीच बैलगाडी ओढतोय, पण ते बैलगाडी ओढणारे बैल असतात, कुत्र्याचा काही संबंध. असे 2-4 दिवस झाले. पेंद्याने पाहिलं. पेंद्याने काय पाहिलं की कृष्णाने फक्त करंगडी लावली, करंगडी. आणि मला सांगा या बोटामध्ये किती ताकद असते? एखादी बादली तरी उचलली जाईल का महाराज? कशाला उचलली जाईल? हे बोट काहीच कामाचं नाही. एकच काम आहे सर, तेवढं, बाकी काही काम नाही. तर समजा भगवान परमात्माने त्या बोटाने गिरिराजजींना उचललंय आणि मग त्या वेळेला पेंद्याचं लक्षात आलं की बघा पुढारी माणूस कुठेही गेला ना, पुढारपण केल्याशिवाय राहत नाही. इथं सुद्धा वास्तविक कमीत कमी 2 हात लावले, 1 हात जरी लावला असता तरी सपोर्ट समजला असता. फक्त त्या एका बोटाने काय सपोर्ट भेटणार आहे? पण कसं असतं, मोठ्याचं पैशावाल्याचं लेकरू असलं ते डायरेक्ट सीधं बोलता येत नाही. अरे दादा, काय रे दादा करावं लागतं. आणि गरीबाचं असलं त्याला कोणी. आणि म्हणून पेंद्याला अन्याय सहन होत नव्हता. पेंद्याने पण ठरवलं की प्रेमाने बोलू. म्हणून पेंद्याने सांगितलं, कृष्णा, हे कृष्णा, कृष्णा घे की बसून. साऊंड डोक्यावर पाडून घेशील कृष्णा. आज लग्न आहे ना, ते कोणाचंच ऐकणार नाही, त्यांचे झटकेच वेगळे. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे. असं वाटतं भागवतातून लग्न कॅन्सल करावं, पण जाऊ दे, आता काय करता. पेंद्याने सांगितलं, कृष्णा हात खाली घे. काय रे बाबा? अरे बाबा तू दमला असशील ना, 3-4 दिवसापासून उभा उभा. अरे नाही 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 नाही, काही हरकत नाही आहे. जर मी हात खाली घेतला ना तर तुमच्याकडून गोवर्धन उचलला जाणार नाही. पेंद्याला अधिक राग आला. हां, किती लबाड्या. बघा 4-5 मित्र सोबत निघाले फिरायला आणि समजा अचानक गाडीला धक्का मारावा लागला. एकाला स्टेअरिंगवर बसावं लागतं, 4 लोक धक्का मारतात, त्यात 3 ओरिजिनल मारतात, चौथा लावा दम लाग, तो काहीच लावत नाही, तो फक्त नाटक असतात. काही असे मित्रांमध्ये असतातच. काय म्हणतात, हां ट्रिप काढायला पुढे, पैसे द्यायला सगळ्यात मागे. वडापावची उधारी, चहाची उधारी, काय काय उधारी तत्पूरच. पेंद्याला वाटला तर कृष्णाला कसं सांगावं. त्यावेळेला पेंद्या म्हटला की बाबा घे, हात खाली घे, आम्ही प्रयत्न करू. ते म्हणजे नाही नाही नाही, तुम्हाला जमणारच नाही. अरे मी उचललाय म्हणून, नाही तुमच्याकडून शक्य नाही. पेंद्याला तर अधिकच राग आला. म्हणे पहा किती लबाड आहे, चोरी तर चोरी वरून शिरजोरी. हा, त्याला पेंद्या म्हटला घे बाबा खाली, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की याला अभिमान झालाय आणि भगवंतानी हात खाली घेतला नाही. करंगडी अशी होती, फक्त थोडीशी खाली केल्याबरोबर असं
थपकन तो गोवर्धन खाली आला, माना लावलेल्या, माना मोडल्या, काठ्या तोडल्या, कृष्णा कृष्णा वाचव 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 म्हटल्यानंतर कृष्णाने परत करंगडी सरळ केली आणि मग सगळ्यांना बरं वाटलं आणि मग सगळे पेंड्याचा सत्कार करायला लागले की तुझ्यामुळे आम्ही मरणार होतो. आणि मग काय काय बोलले मी ते कशाला सांग, इतक्या शिव्या खाल्ल्या पेंड्याने. आणि मग सरते शेवटी पेंड्या म्हणतो जाऊ द्या माझं चुकलं, पण हे लक्षात आलं की नाही एकटं कृष्णाने गोवर्धन उचललाय, त्यापेक्षा तुम्ही पण शहाणपणा कमी करा, खाली बसून घ्या, काही आपली आवश्यकता नाही. अरे तिथं नका पाहू, मी माझं बोलतोय, तुम्ही आता कोणालाही पाहाल तसं नाही बरं, मी माझं चालू आहे, मी तिकडे आहे, वृंदावनात आहे, सावरोलीमध्ये नाही, तुम्ही कुठे आहेत मला माहिती नाही. आणि म्हणून त्यावेळेला भगवान परमात्मानी 7 दिवस 7 रात्रीपर्यंत गोवर्धनला ते उचललं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ते सांवर्तक मेघांची शक्ती संपली, मेघ सावरले, पाणी थांबलं, ऊन पडलं, आणि मग त्यावेळेला भगवान परमात्माने सगळ्यांना बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर भगवान परमात्माने स्थापयामास लीलया, आणि पुन्हा जसे गोवर्धन भगवान होते तसे ठेवले. सगळीकडे जे कार करायला लागले, बोल गोवर्धन भगवान की.